माझं नाव नेहा आहे. घराचा दरवाजा उघडताच बाबा घरात आले. मी म्हटलं, "बाबा तुम्ही खूप थकलेले दिसत आहात." त्यांनी अगदी साधं उत्तर दिलं, की "बेटा माझी तब्येत ठीक नाहीये." मी त्यांच्याबद्दल थोडी काळजीत पडले, कारण मी त्यांच्यावर खूप प्रेम करत होते. मी माझ्या आई-वडिलांची एकुलती एक मुलगी होते. माझे वडील कस्टम डिपार्टमेंटमध्ये ऑफिसर होते. त्यांच्या प्रामाणिकपणाचे किस्से संपूर्ण परिसराला माहीत होते. सर्व लोक त्यांचं खूप कौतुक करायचे. घरात एक प्रकारची शांतता आणि उदासी पसरली होती. असं वाटत होतं जणू काहीतरी वाईट घडणार आहे. बाबाई थेट त्यांच्या खोलीत गेले आणि आई त्यांच्या पाठोपाठ. रात्रीचे 8 वाजले होते, जेव्हा अचानक आमच्या घराच्या दरवाजावर कोणीतरी थाप मारू लागलं. आम्ही सगळे घाबरलो. आई दरवाजा उघडण्यासाठी पोहोचली तेव्हा तिने विचारलं की कोण? तर बाहेरून कठोर आवाज आला, "पोलीस." "दरवाजा उघडा." आईने माझ्या चेहऱ्याकडे बारकाईने पाहिलं. की पोलीस आपल्या दारात का? कोणालाच काहीच समजलं नाही. आईने दरवाजा उघडला तेव्हा काही पोलीस घरात घुसले. त्यांच्यासोबत काही सरकारी अधिकारीही होते. बाबांना काही समजलं नाही आणि ते पुढे जाऊन म्हणाले की हा काय उद्धटपणा आहे? तुम्ही लोक कोणाच्या परवानगीने माझ्या घरात घुसत आहात? एका अधिकाऱ्याने कठोरपणे सांगितले की आम्हाला तुम्हाला अटक करण्याचे आदेश आहेत. तुमच्यावर लाच घेतल्याचा आरोप आहे. बाबा थक्क झाले आणि रागाने म्हणाले की मी कोणतीही लाच घेतलेली नाही. आयुष्यभर माझी ड्युटी प्रामाणिकपणे केली आहे. पण त्या लोकांनी बाबांचं काही ऐकलं नाही आणि त्यांच्या हातात जबरदस्तीने हातकडी घालून त्यांना ताब्यात घेतलं आणि बाकीच्या सर्व अधिकाऱ्यांना घराची झडती घेण्यास सांगितलं. त्याने आमच्या घराच्या कानाकोपऱ्याची झडती घेतली. मी एका बाजूला उभी होते. आई जोरात रडत होती. बाबा सांगत होते की मला सोडून द्या, मी तुम्हाला सोडणार नाही. तेव्हा एका पोलीस अधिकाऱ्याने म्हटलं की चला आमच्यासोबत, आता ऑफिसमध्ये जाऊनच स्पष्टीकरण द्या. बाबांनी शेवटच्या वेळी आमच्याकडे पाहिलं, जणू त्यांना काहीतरी सांगायचं होतं. माझ्या बाबांना पोलीस गाडीत बसवून घेऊन गेले आणि इकडे मी आणि आई खूप काळजीत होतो. संपूर्ण मोहल्ला आमच्या अपमानाचा तमाशा पाहत होता. ते गेल्यानंतर घरातील उदासीने माझ्यावर जणू हल्लाच केला होता. घरातील सामान इकडे तिकडे विखुरलेलं होतं. आई डोक्याला हात लावून रडत बसली होती. "बेटा, शेवटी हे सगळं काय झालं?" मी आईला समजावलं. "आई, माझे बाबा एक प्रामाणिक माणूस आहेत. त्यांच्यावर चुकीचा आरोप लावला गेला आहे. कदाचित काहीतरी गैरसमज झाला असेल. बघशील बाबा थोड्या वेळात परत येतील." आई म्हणाली, "हो बेटा, तू अगदी बरोबर बोलत आहेस." पण रात्र उलटून गेली. बाबा घरी आले नाहीत. ना आम्ही मायलेकी रात्रभर झोपू शकलो. आम्ही दोघी खूप चिंतेत होतो. परिसरातील लोक चर्चा करत होते की शर्माजींना लाच घेतल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. काही लोक सहानुभूती दाखवत होते, तर काही संशयाच्या नजरेने पाहत होते. त्या दिवशी मी पहिल्यांदा पाहिलं की माणूस आयुष्यभर प्रामाणिकपणाने जगला तरी जेव्हा त्याच्यावर आरोप लागतो तेव्हा लोक त्याच्या आयुष्यभराचा प्रामाणिकपणा विसरून जातात. दुपारची वेळ झाली होती. जेव्हा माझे काका आमच्या घरी आले, त्यांचा चेहरा गंभीर होता. त्यांनी आईकडे आशेच्या नजरेने पाहिलं आणि म्हणाले की "वहिनी, ही केस खूप गंभीर आहे. याची शिक्षा तर भावाला मिळणारच होती. जर काही केलं नाही तरी बदनामीपासून वाचू शकत नाही." मी म्हणाले, "काका, माझ्या बाबांनी काहीच केलेलं नाही. ते निर्दोष आहेत." काका म्हणाले, "बेटा, अशा प्रकारे भावनिक होऊन सत्य बदलता येत नाही. माहित नाही तुमच्यासोबत आता काय होईल. देव तुमच्यावर कृपा करो." काकांच्या गोष्टी मनाला टोचत होत्या, पण मी माझ्या अश्रूंवर नियंत्रण ठेवलं. माझ्या आईला धीर दिला आणि आणि मनात ठरवलं की असं काही होणार नाही. माझे बाबा सुखरूप परत येतील. बाबांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. दुसऱ्या दिवशी सरकारी अधिकारी पुन्हा आमच्या घरी आले. यावेळी त्यांच्या हातात काही कागदपत्रे होती. नोटीस दाखवत एका अधिकाऱ्याने सांगितले की "हे घर आता सरकारचं झालं आहे. तुम्हाला लवकरात लवकर रिकामं करावं लागेल." आईने रडत म्हटलं की "नाही, असं होऊ शकत नाही. हे घर आमचं आहे. माझ्या पतीने आपल्या कष्टाच्या कमाईने हे बनवलं आहे." अधिकारी म्हणाला, "पण मॅडम, आता हे गव्हर्नमेंटचं झालं आहे. जर तुम्हाला तुमचं काही महत्वाचं सामान घ्यायचं असेल तर लवकर करा. आमच्याकडे जास्त वेळ नाही." आम्ही घाबरून घराकडे पाहिलं. पटकन सामान पॅक करण्याची सवलतही मिळाली नाही. जे सामान हाती लागलं तेच घेतलं. मी माझ्या अभ्यासाची पुस्तके उचलण्याचा प्रयत्न केला, तेव्हा एका हवालदाराने अडवलं. "जी वस्तू जप्त केली गेली आहे ती तुम्ही नेऊ शकत नाही." माझ्या डोळ्यांनी मी जे स्वप्न पाहिलं होतं ते मला आता तुटताना दिसत होतं. काही तासातच आमचं घर रिकामं करून घेतलं गेलं. फक्त जे कपडे अंगावर होते तेच घालून आम्ही बाहेर आलो. माझी आई आकाशाकडे पाहून रडू लागली. ती म्हणाली, "देवा, आता आम्ही कुठे जाणार? तुझ्याशिवाय आमचं कोण आहे? आता आमचा कोणी आधार नाही." सगळे लोक आमच्याकडे आश्चर्याने पाहत होते. कुणीही आमच्याजवळ आलं नाही. कोणत्याही शेजाऱ्याने आम्हाला त्यांच्या घरात आश्रय दिला नाही. आमच्यासोबत सहानुभूती दाखवली नाही. आईने थकलेल्या नजरेने माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाली, "चल बेटा, तुझ्या काकांकडे जाऊया. कदाचित ते आपल्याला आधार देतील." आम्ही पायीच काकांच्या घराकडे निघालो. काकांच्या घरी पोहोचून मी
त्यांचा दरवाजा ठोठावला. थोड्या वेळानंतर काकूंनी दरवाजा उघडला. त्यांच्या नजरेत आश्चर्य होतं आणि त्या समजून गेल्या होत्या की आता आम्ही त्यांच्या घरात आश्रय घेण्यासाठी आलो आहोत. आई म्हणाली की सोनिया, तुला तर माहीतच आहे आमच्यासोबत काय झालंय. मी माझ्या या तरुण मुलीला कुठे घेऊन जाऊ? काही दिवसांसाठी तुझ्या घरात आश्रय हवाय. काकूंनी दरवाजावर उभं राहूनच म्हटलं की हो, माहीत आहे. सांगितलं होतं तुमच्या दिराने मला. ठीक आहे, या. माझ्या काकू, ज्या नेहमी आमच्याशी खूप प्रेमाने वागायच्या, आज त्यांचे रंगरूप खूप बदललेले होते. त्यांचा अंदाज स्पष्ट सांगत होता की त्यांना आम्हाला त्यांच्या घरात प्रवेश द्यायचा नाहीये. काकू आम्हाला त्यांच्या घरातील स्टोअर रूम मध्ये घेऊन गेल्या आणि म्हणाल्या की इथे तुम्ही राहू शकता. स्टोअर रूम मध्ये खूप सारं अनावश्यक सामान होतं. तिथे अंथरुणही नव्हतं. मी एक जुनी चादर उचलली, जमीन साफ केली आणि तीच चादर जमिनीवर अंथरली. आई ही गप्प बसली होती. मी पण तिच्या शेजारी बसून रडू लागले. आई मला धीर देऊ लागली की बेटा शांत हो, सगळं काही ठीक होईल. थोड्या वेळानंतर काकू आमच्यासाठी चहा घेऊन आल्या. त्यांनी आईकडे पाहत म्हटलं की बघा, आधीच आमच्यावर मुलांच्या शिक्षणाचा, घराच्या खर्चाचा खूप ओझे आहे. आणि तुम्हाला तर माहीतच आहे की तुमच्या पतीसारखी नोकरी तर माझ्या पतीची नाही. यांचं तर एक छोटंसं जनरल स्टोअर आहे. त्यामुळे आमच्यावर दया करा. आयुष्यभरासाठी आमच्या घरात मुक्काम ठोकून बसू नका. आई म्हणाली की सोनिया, तू खूप काळजी करू नकोस. मी तुझ्या घरच्या परिस्थितीबद्दल जाणते. फक्त आम्हाला काही दिवस इथे राहू दे. धीरजची केस फायनल झाली आहे की ते आम्हाला दुसरीकडे घेऊन जातील. काकू म्हणाल्या की बरं, हे तर सांगत होते की भाऊजींना जेलमधून सोडवणं खूप कठीण काम आहे. असो, तुम्ही म्हणताय तर ठीक आहे. मी तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवते. एवढं बोलून काकू तिथून निघून गेल्या. पण त्यांचे शब्द मला खूप वाईट वाटले होते. आम्हाला इथे राहून 2-3 दिवस झाले होते. काकांचे वागणेही आमच्यासोबत रुक्ष होते आणि हे वागणे आमच्यावर वाईट वेळ आल्यामुळे बदलले होते. पूर्वी त्यांचे आमच्यासोबतचे वागणे खूप चांगले असायचे. ते आमच्या घरी यायचे तेव्हा प्रत्येक वेळी माझ्यासाठी काही ना काही भेटवस्तू घेऊन यायचे. म्हणायचे की तू माझी आवडती पुतणी आहेस. आई बाबांचाही ते खूप आदर करायचे, कारण माझे बाबा दर महिन्याला स्वतः काकांच्या घरी काही ना काही महागडी भेटवस्तू पोहोचवत असत. माझ्या बाबांनी त्यांच्या भावाला पावलोपावली मदत केली होती. प्रत्येक पावलावर त्यांना साथ दिली होती. पण आता त्यांच्या पत्नीला आणि मुलीला साथ देण्यासाठी त्यांचा कोणताही नातेवाईक पुढे येत नव्हता. आम्हाला इथे 2-3 दिवस झाले होते. काकूंनी सांगून दिलं होतं की आता तुम्ही लोकही इथे राहत आहात तर आपली कामे स्वतः करा. जेवण केलं तर आपल्या वाट्याची भांडी धुवून ठेवा आणि आपले कपडेही वेगळे धुवा. आणि हो, स्टोअर रूम मध्ये राहत आता तर स्टोअर रूम आणि त्याच्या आजूबाजूच्या जागेची साफसफाई करून द्या. मी काकूंना म्हटलं होतं की ठीक आहे काकू, तुम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाही. मी सगळं काही करेन. याच बहाण्याने काकू आमच्याकडून त्यांच्या घरची सगळी कामे करून घेत होत्या. मी आईकडून काहीही काम करून घेत नव्हते, कारण तिच्या मनाला आधीच खूप मोठा धक्का बसला होता. आई मला या घरात नोकरानीसारखं काम करताना पाहायची तेव्हा तिला लाजिरवाणी वाटायची. जिने कधी माझ्याकडून घरात कामही करून घेतलं नव्हतं, आज मला माझ्या काकूच्या घरात नोकरानी बनवून त्यांच्या घराचं सगळं काम करावं लागत होतं. हे सगळं पाहून माझ्या आईला खूप वाईट वाटत होतं. काही दिवसातच इथलं वातावरण आणखी बिघडू लागलं. काकू नेहमी आम्हाला टोमणे मारत म्हणायच्या की तुमच्या वडिलांची केस कधीच फायनल होणार नाही. अरे, लाच घेतली आहे, लाचखोर आहेत ते, मग त्यांना इतक्या सहज पोलीस कसे सोडून देतील? मग त्यांनी माझ्या आईकडे पाहिलं आणि म्हणाल्या की बस वहिनी, खूप दिवस झाले, मी तुमच्या समोर हात जोडते, निघून जा इथून. मी भांडे आपटत म्हटलं की काकू, तुम्ही आम्हाला समजता तरी काय? तुम्ही आम्हाला शिळं न देता ज्याच्या बदल्यात मला घरची सगळी कामं करावी लागतात, राहण्यासाठी एक छोटीशी स्टोअर रूम दिली आहे, जिथे आम्ही दोघी मायलेकी शांतपणे पडून असतो. तुम्हाला काही बोलतही नाही आणि तुम्ही आज आम्हाला इतकं ऐकवत आहात. आणि तुमची हिंमत कशी झाली माझ्या बाबांना लाचखोर म्हणण्याची? माझे बाबा लाचखोर नाहीत. ते एक प्रामाणिक माणूस आहेत आणि तुम्ही बघाल की त्यांचा प्रामाणिकपणा एक दिवस सर्वांसमोर येईल आणि सोबत तुम्हालाही खूप लज्जित करेल. काकू म्हणू लागल्या, माझ्या घरात राहतेस आणि माझ्याशीच उद्धटपणा करतेस? त्यांनी आईकडे पाहिलं आणि म्हणाल्या, अरे वहिनी, तुम्ही तुमच्या मुलगीला हेच संस्कार दिले आहेत का? हेच तुम्ही लहानपणापासून आतापर्यंत तिला हेच शिकवले आहे का? आत्ताच्या आत्ता दोघी मायलेकी माझ्या घरातून चालत्या व्हा. आता मी तुम्हाला माझ्या घरात आणखी सहन करू शकत नाही. मी ओरडून म्हटलं की ठीक आहे काकू, आम्ही जाऊ इथून. आम्हालाही इथे राहण्याची काही हौस नाहीये. फक्त मजबुरीमुळे राहत आहोत, तुमचं खूप काही सहन करून. पण आज तुम्ही सहनशीलतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. मी आईचा हात पकडला आणि माझं सामान घेऊन घराबाहेर आले. आई दारात उभी राहून रडू लागली आणि म्हणाली की बेटा, तू सोनियासोबत असा उद्धटपणा करायला नको होतास. मी म्हंटल, आई, ती माझ्या बाबांना लाचखोर म्हणत होती.
त्यांचा अपमान करत होती. मी माझ्या बाबांना चांगल्या प्रकारे ओळखते. ते खूप चांगले माणूस आहेत. मी माझ्या बाबांबद्दल कोणाच्याही तोंडून एक शब्दही ऐकू शकत नाही. मला त्यांच्या घरात राहायचं नाही. आपण दुसरीकडे कुठेतरी जाऊ. आईने म्हटले की बेटा आपण जाणार तरी जाणार कुठे? या शहरात तर आपले दुसरे कोणी नातेवाईकही नाहीत. जे काही होते ते तुझे काका आणि काकूच होते. मी म्हटलं आई बस थोड्या काळाची अडचण आहे. बाबा जेलमधून सुटतील तेव्हा सगळं काही ठीक करतील. आई म्हणू लागली की हो बेटा, मीही हीच प्रार्थना करत आहे. आम्ही दोघी मायले की चालत चालत रेल्वे स्टेशन पर्यंत पोहोचलो होतो. बस एवढीच काळजी होती की लवकरात लवकर कुठून तरी छताची सोय व्हावी. चालताना आईची पावले अडखळत होती, पण तिने हिंमत हरली नाही. मी तिचा हात पकडला आणि तिथेच बाजूला बाग पाहून आम्ही दोघी मायले की तिथे बसलो. तिथे बसल्यावर मी कॉलेजच्या काही मुलांना येताना जाताना पाहिलं. त्यांना पाहून माझ्या मनातही इच्छा निर्माण झाली की मलाही पुढे शिकायचं होतं. पण आता तर आमच्यासाठी 2 वेळेच्या जेवणाची भ्रांत होती. मग शिक्षण घेणं तर अशक्यच होतं. सकाळची रात्र झाली होती. मी आणि आई तिथेच बसून राहिलो आणि येणाऱ्या जाणाऱ्या लोकांकडे केविलवाण्या नजरेने पाहत राहिलो. मग एक हवालदार आमच्या जवळ आला आणि म्हणाला की तुम्ही लोक इथे खूप वेळेपासून बसला आहात. आता खूप रात्र झाली आहे. चला जा इथून. मी हात जोडत म्हटलं की आम्ही बेसहारा आहोत. आमचं घर नाही. आमच्याकडे कोणताही आधार नाही. आम्ही कुठे जाणार? आम्हाला इथेच बसून द्या. माझ्या आईला जास्त वेळ चालता येणार नाही. आम्ही इथून कुठे जाऊ? प्लीज आम्हाला इथून उठवू नका. तेव्हा तो म्हणाला, जर तुम्ही अडचणीत असाल तर जुन्या रेल्वे स्टेशन जवळ जा. तिथे एक नवीन निवारा केंद्र बांधलं आहे. तुमच्यासारख्या बेसहारा लोकांसाठीच आहे. तिथे प्रवासी आणि तुमच्यासारखे बेघर लोक जाऊन वेळ काढू शकतात. मी आईला उठवलं आणि तिथेच गेले. पण तिथलं वातावरण अगदी वेगळं होतं. पण डोक्यावर छत होतं. निवारा केंद्राच्या एका प्रमुखाने सांगितलं की इथे दर आठवड्याला खोली रिकामी करावी लागते आणि साफसफाई स्वतः करावी लागेल. कोणतीही सुविधा मिळणार नाही. आईने म्हटलं की आमच्यासाठी एवढंच खूप आहे की आम्हाला थोडीशी जागा मिळावी. बाकी आम्हाला काहीच नको आहे. आम्हाला राहण्यासाठी एक छोटीशी खोली दिली होती. मी तिथे साफसफाईचं काम सुरू केलं होतं, जेणेकरून काही खाण्यापिण्याची सोय होऊ शकेल. आईची तब्येत दिवसेंदिवस बिघडत चालली होती, पण ती तरीही मला हिंमत देत राहिली. आता इथे काही दिवसांसाठी आमच्या राहण्याची सोय तर झाली होती. त्यामुळे आता मला काहीही करून माझ्या बाबांबद्दल शोध घ्यायचा होता. कारण खूप दिवस झाले होते. माझ्या बाबांना जेव्हापासून पोलीस पकडून घेऊन गेले होते, तेव्हापासून त्यांचा काहीच ठावठिकाणा नव्हता. मला जिथून जिथून माहिती मिळाली, मी बाबांना शोधण्यासाठी गेले. पण मला बाबांबद्दल काहीच माहिती मिळू शकली नाही. माझ्या जीवनाचा उद्देश फक्त एवढाच राहिला होता की मला माझ्या आईची काळजी घ्यायची आहे. दुसऱ्या दिवशी मी निवारा केंद्राच्या प्रमुखाची परवानगी घेतली आणि आईसोबत जवळच्या जेलचा रस्ता विचारला. रस्ता दूर होता. पायी चालता चालता आईला धाप लागली होती. मी तिला आधार दिला. तिला वाटेत थांबण्यास भाग पडले. मग शेवटी आम्ही जेलच्या मोठ्या गेटवर पोहोचलो. मी तिथे उभ्या असलेल्या एका पोलिसाला म्हटलं, आम्हाला धीरज यांना भेटायचं आहे. ते कस्टम ऑफिसर आहेत. पोलिसाने आधी तर आमच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही. पण जेव्हा आम्ही दोघे तिथे खूप वेळ उभ्या राहिलो, तेव्हा त्याने आत फोन फिरवला आणि आमच्याकडे वळून फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीला काहीतरी सांगू लागला. मग थोड्या वेळानंतर आमच्या जवळ आला आणि म्हणाला, इथे या नावाचा कोणताही कैदी नाहीये. आई तर चकितच झाली. मी लगेच म्हटलं की त्यांना तर पोलीस पकडून घेऊन गेले होते. त्यांच्यावर खटलाही भरण्यात आला होता. तुमच्याकडून नक्कीच काहीतरी चूक झाली आहे. तुम्ही एकदा पुन्हा फोन लावून विचारा ना. त्याने म्हटलं, ए पोरी, का त्रास देतेस? सांगितलं ना, इथे या नावाचा कोणताही माणूस नाही. चालते हो इथून आणि दुसरीकडे जाऊन शोध. दुसऱ्या कोणत्या जेलमध्ये असेल. माझी आई तर त्या पोलिसाच्या पाया पडत रडू लागली. पण तो पोलीस तिथून निघून गेला. मी आईला सावरलं आणि तिला म्हटलं की आपण दुसरीकडे जाऊया. दुसऱ्या कोणत्या ठिकाणी जाऊन त्यांना शोधूया. आम्ही आजूबाजूच्या पोलीस स्टेशनमध्ये गेलो. जेलच्या चक्रा मारल्या. पण प्रत्येक ठिकाणाहून एकच उत्तर मिळालं की या नावाचा कोणताही माणूस आमच्या रेकॉर्डवर नाही. असंही होऊ शकतं की तुझ्या वडिलांना कोणत्या गुप्त जागी ठेवलं असेल. यासाठी तर तुला कोणत्या तरी वकिलाशी बोलावं लागेल. वकिलाची फी आमच्याकडे नव्हती. त्यामुळे आम्ही पुन्हा थकून रून निवारा केंद्रात परत आलो होतो. तेव्हा गेटवर आम्हाला तिथल्या प्रमुखाने गंभीर होऊन सांगितलं की काही लोक आले होते. तुमच्याबद्दल विचारत होते. असं वाटतं जणू काही महत्वाची गोष्ट आहे. आई तर घाबरली. मी विचारलं की कोण आलं होतं. त्याने अडकळत सांगितलं की तुझ्या पतीबद्दल काहीतरी बातमी आहे. चांगलं होईल की तुम्ही लगेच तिथे पोहोचा. त्याने आम्हाला रस्ता सांगितला. तेव्हा आम्ही पटकन तिथे पोहोचलो. तिथे पोहोचताच आम्ही आमच्या आयुष्यातील सर्वात कडू सत्याचा सामना केला. एका पेटीत कोणाचा तरी पांढऱ्या चादरीत गुंडाळलेला मृतदेह ठेवला होता. लोक इकडे तिकडे उभे होते.
काही लोक आपसात बोलत होते तर काही लोक दुःखी नजरेने पाहत होते. मी थरथरत्या आवाजात विचारले की कोण आहे हा माणूस. तेव्हा त्यांनी सांगितलं की हे कस्टम ऑफिसर धीरज आहेत, तुझे वडील. त्यांचा मृत्यू झाला आहे. हे ऐकून मी माझे डोळे बंद केले. जणू डोळे बंद केल्याने वास्तव बदलेल. पण असं काहीच झालं नाही. माझ्या वडिलांच्या मृत्यूचं कारण सांगितलं गेलं होतं की ते जेलमधून पळून जाण्याचा प्रयत्न करत होते. घाबरून पाय घसरला आणि असे बेशुद्ध झाले की पुन्हा कधी शुद्धीवर आले नाहीत. मी म्हटलं की असं होऊ शकत नाही. माझे बाबा असं करूच शकत नाहीत. त्यांच्यावर आरोप लावला गेला आहे. पुन्हा एकदा बदनामीचं ओझं आमच्या खांद्यावर टाकण्यात आलं आणि मग पोलीस माझ्या बाबांचा मृतदेह सोबत घेऊन गेले. आई आणि मी ओक्साबोक्शी रडत होतो. आमचा आधार या जगातून गेला होता. आम्हाला माहित होतं की त्यांच्याशिवाय आता आमचं या जगात कुणीही नाही. कुणी आम्हाला मदत करणारं नव्हतं. कुणी आमच्यासाठी दुःख व्यक्त करणारं नव्हतं. माझ्या बाबांच्या चितेला जेव्हा अग्नी दिला जात होता तेव्हा मी ठरवलं होतं की बाबा, मी तुम्हाला वचन देते की एक दिवस जगाला सांगेन की तुम्ही निर्दोष होता. हा आरोप खोटा आहे. तुमची इज्जत परत मिळून राहील. आईची अवस्थाही खूप वाईट झाली होती. मी तिला मोठ्या मुश्किलीने सावरलं. दुसऱ्या दिवशी निवारा केंद्राचा प्रमुख आला आणि म्हणाला की तुम्ही लोक जास्त दिवस इथे राहू शकत नाही. ही खोली रिकामी करा आणि तुमच्या राहण्याची दुसरीकडे कुठेतरी सोय करा. आम्ही शांतपणे तिथून जाणंच योग्य समजलं. मी विचार केला होता की आम्हाला आता आमचा रस्ता स्वतः बनवावा लागेल. कुणी नातेवाईक किंवा कुणी ओळखीचं आमची वाट पाहत नव्हतं. आता आम्हाला कोणाच्या आधारावर जगायचं नव्हतं. आम्ही निवारा केंद्रातून जाण्याची तयारी करतच होतो. तेव्हा बाबांचे एक मित्र विजय काका आम्हाला शोधत तिथे आले आणि आईला म्हणाले की वहिनी, धीरज माझा खूप जवळचा मित्र होता. मी तुमच्यासाठी जास्त काही तर करू शकत नाही, पण माझ्याकडे एक छोटीशी खोली आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तिथे राहू शकता. मला माहित आहे की ती तुमच्यासाठी पुरेशी असेल. आईने थकलेल्या शब्दात म्हटलं की भाऊजी, खोली कशी असू दे, फक्त डोक्यावर छत असायला हवं. आम्ही विजय काकांसोबत एका जुन्या मोहल्ल्यात गेलो होतो, जिथे एक छोटंसं घर होतं, ज्यात फक्त एक छोटीशी खोली आणि थोडंसं अंगण होतं. भिंतींना ओल आली होती. संडास बाथरूमही नीट बांधलेले नव्हते. जमिनीतही खड्डे होते. छतावर एक छोटासा बल्ब लटकत होता. ही खोली आमच्यासाठी एखाद्या महालापेक्षा कमी नव्हती. बस मनात हे समाधान होतं की आता पाऊस असो वा ऊन, आमच्या डोक्यावर छत होतं. आम्ही विजय काकांचे खूप आभार मानले, कारण जर त्यांनी आमची मदत केली नसती तर माहित नाही आम्ही आता कुठे गेलो असतो. काही दिवस तर कसेबसे जवळच भंडारा असायचा. तिथून जेवण आणून माझा आणि आईचा उदरनिर्वाह चालत होता आणि कधी कधी तर आम्ही दोघे मायलेकी पाणी पिऊनच झोपत असू. एक दिवस विजय काका आल्या आणि म्हणाले, बेटा, जवळच एक सरकारी शाळा आहे, तिथे रेशन वाटलं जात आहे. तू पण जाऊन काही घेऊन ये. कोणी श्रीमंत माणूस रेशन वाटत आहे. आई माझा हात पकडून म्हणाली की घेऊन ये बेटा, काही खाण्याची सोय होईल. मी पटकन माझा ओढणी घेतली. माझा चेहरा चांगल्या प्रकारे झाकला आणि तिथे गेले तर एक लांब रांग लागलेली होती. बायका, मुलं आणि म्हातारे सर्व एकमेकांना धक्का देत पुढे जाण्याचा प्रयत्न करत होते. मी रांगेत लागताना प्रार्थना केली की मलाही काहीतरी मिळावं, आमच्या जेवणाची सोय व्हावी. जेव्हा माझी वेळ आली तेव्हा मी वाकून रेशनची पिशवी उचलण्याचा प्रयत्न केला. अचानक माझी ओढणी सुटली आणि माझ्या चेहऱ्यावरून घसरली. माझा चेहरा सर्व लोकांसमोर आला होता. पिशवी जड होती. ती उचलण्याच्या प्रयत्नात मी माझी ओढणी सावरू लागले आणि मी ती सावरू शकले नाही. समोर खुर्चीवर बसलेल्या माणसाची नजर माझ्यावर खिळली. लोक आपसात बोलू लागले की ही तर तीच आहे ना, कस्टम ऑफिसर धीरज यांची मुलगी. लोकांचं बोलणं ऐकून माझे होशच उडाले. मी पटकन माझा चेहरा कव्हर केला आणि पिशवी तिथेच ठेवून पळू लागले. पळताना माझी नजर एकदा मागे वळून त्या माणसावर पडली, जो माझ्याकडे रोखून पाहत होता. त्याने पांढऱ्या रंगाच्या शर्ट सोबत निळा कोट आणि निळी पॅन्ट घातली होती. गंभीर चेहरा, तीक्ष्ण नजर असलेला माणूस. कोणीतरी सांगत होतं की हा अनुज आहे, खूप मोठा बिझनेसमॅन. इतका ऐकताच माझ्या मनात रागाची आग भडकली. मला माझ्या बाबांच्या गोष्टी आठवल्या, जेव्हा ते म्हणायचे की अनुज सारखे लोक पैशांची ताकद दाखवून गरिबांचा हक्क मारणं जाणतात आणि दिखावा असा करतात जणू त्यांना गरिबांची खूप काळजी आहे. मी परत खोलीवर पोहोचले तेव्हा आईने काळजीने विचारले की काय झालं मुली, रिकाम्या हाताने परत आलीस? मी अडकळत म्हटलं की आई, मी ज्या रेशन घेण्यासाठी गेले होते तोच माझ्या वडिलांचं नाशाचं कारण आहे. आईने आश्चर्याने विचारले की कोण? तर मी तिला सांगितले की अनुज. लोक सांगत होते की तोच आहे. आई गप्प झाली. दुसऱ्या दिवशी विजय काका आले. त्यांच्या डोळ्यात संकोच होता. त्यांनी मान खाली घालून म्हटलं, काल ज्याने रेशन वाटलं तो अनुज प्रताप आहे. सर्वांना माहित आहे की तुमच्या अडचणीचं मूळ तोच आहे. मी रागाने म्हटलं की काका, जर तो माझ्यासमोर आला तर मी त्याची कॉलर पकडेन. काका म्हणू लागले की बेटा, ही दुनिया फक्त ताकदवार लोकांची आहे.
आपल्यासारखे गरीब लोक तर फक्त तमाशाच पाहू शकतात. मी आईला म्हटलं की आता आपल्याला स्वतः आपला हक्क मिळवावा लागेल. आईने म्हटलं की बेटा, रस्ता कठीण आहे, पण मी तुझ्यासोबत आहे. पुढील अनेक दिवसांपर्यंत मी अनुज प्रतापाबद्दल माहिती गोळा करू लागले. मी प्रत्येकाच्या तोंडून हेच ऐकलं होतं की अनुज प्रताप खूप ताकदवार आणि श्रीमंत माणूस आहे. त्याच्या विरोधात तोंड उघडणं सोपं नाही. पण माझ्यासाठी आता कोणतीच भीती उरली नव्हती. ज्याने माझ्या वडिलांचा अपमान केला होता, मी त्याला उघडं पाडूनच राहीन. एक दिवस विजय काका धावत आले आणि म्हणाले की नेहा, बाहेर काही लोक उभे आहेत. अनुज प्रतापची माणसं आहेत. तुला घेण्यासाठी आले आहेत. आईने घाबरून माझा हात पकडला आणि म्हणाली, मुली, प्लीज तू कुठेही जाऊ नकोस. मी आधीच तुझ्या वडिलांना गमावलं आहे. आता तुला गमवायचं नाही. मी आईला समजावलं. विजय काकांना म्हटलं की माझ्या आईची काळजी घ्या. मी हिमतीने पुढे जात बाहेर आले तर पाहिलं की काळ्या रंगाच्या गाडीजवळ 2 गार्ड्स उभे होते. मी त्यांच्या जवळ गेले आणि म्हणाले की मला कुठे घेऊन जात आहात? त्यांनी म्हटलं की कोणतेही प्रश्न विचारू नकोस. साहेबांना तुला भेटायचं आहे. मी गाडीत बसले आणि खिडकीतून बाहेर पडू लागले. रस्ता पूर्ण झाला होता. गाडी एका मोठ्या हॉटेलसमोर जाऊन थांबली. मग गाडीतून उतरून मला लिफ्टद्वारे वरच्या मजल्यावर नेण्यात आलं. मग मला एका खोलीत पाठवण्यात आलं, जिथे महागडं फर्निचर होतं आणि चहूबाजूला सुगंध दरवळत होता. काही वेळानंतर दरवाजा उघडला आणि अनुज आत आला. स्वच्छ आणि महागडे कपडे घातलेला, चेहऱ्यावर एक विचित्र गांभीर्य होतं. मी रागाने म्हटलं की मला इथं का बोलावलं आहे? त्याने म्हटलं की मी तुझ्याशी बोलायचं होतं. मी म्हटलं, आता काय उरलं आहे? माझ्या वडिलांची इज्जत हिरावून त्यांचा जीव घेऊन आता कायच उरलं आहे तुमच्यासाठी? त्याने माझ्यासमोर बसत म्हटलं की मला माहित आहे की तू माझा तिरस्कार करतेस, पण ऐक, मला तुला माझ्या आयुष्याची साथीदार बनवायचं आहे. जेव्हा मी पहिल्यांदा तुला पाहिलं आणि मला कळलं की तू माझा तिरस्कार करतेस आणि तू कोण आहेस, तेव्हापासून माझं मन तुझ्यासाठी अस्वस्थ होत आहे. त्याचं बोलणं ऐकून मला असं वाटलं जणू कोणीतरी माझ्या थोबाडीत मारले आहे. मी रागात माझे ओठ चावले. मी ओरडून म्हटलं की ज्या माणसाने माझ्या वडिलांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं, तो आता माझंही आयुष्य उद्ध्वस्त करू पाहत आहे. अनुज म्हणाला की नाही, असं नाहीये नेहा. मी तुझ्याबद्दल सर्व काही शोधून काढलं आहे. तू आणि तुझी आई खूप अडचणीत आहात. प्लीज माझं ऐक. तो हळूहळू चालत माझ्याजवळ आला आणि त्याने माझ्या खांद्यावर हात ठेवला. तेव्हा मी त्याच्या कानाखाली एक जोरदार जाळ काढला. खोलीत थापडीचा आवाज जोरदार घुमला. मी म्हटलं, नीच माणसा, माझ्या वडिलांच्या मारेकऱ्या, मला इथे माझ्या अब्रूचा सौदा करण्यासाठी बोलावला आहेस? मला तुझा चेहरा दाखवू नकोस. मी तिथून निघू लागले. तेव्हा त्याने मला हाक मारून म्हटलं की नेहा, तुला अजून सत्य माहीत नाहीये. जेव्हा तुला सत्य कळेल तेव्हा तू स्वतः माझ्याकडे येशील. मी म्हटले की मला तुझा चेहराही पाहायचा नाहीये. मी तिथून परत आले होते. मला खूप राग येत होता. मी ठरवलं की मी या माणसाकडून माझ्या वडिलांच्या मृत्यूचा बदला नक्कीच घेऊन राहीन. मी या माणसाचा आता आणखी जास्त तिरस्कार करू लागले होते. आईने विचारलं की बेटा, काय झालं? त्याने तुला काही केलं का? तर मी म्हटलं की नाही आई, त्याची एवढी हिंमत नाही की तो मला काही करू शकेल. उलट मी त्याच्या कानाखाली मारून आले आहे. मी त्याला शिक्षा मिळवूनच राहीन. आईने माझा हात पकडला आणि म्हणाली, देवाचे आभार आहेत. माझी मुलगी सुखरूप घरी परत आली. त्या रात्री मला नीट झोप लागली नाही. माहित नाही का, पण मला असं वाटत होतं की अनुजच्या डोळ्यात ते सगळं खोटं नव्हतं, जे मी पाहिलं होतं. पण माझं मन हे विचार करूनही कापत होतं की तो खरा असू शकतो. दुसऱ्या दिवशी सकाळी विजय काका आले. त्यांच्या हातात एक पिशवी होती, ज्यात रेशनचं सामान होतं आणि औषधं होती. ते म्हणाले की बेटा, हे अनुज प्रतापने पाठवलं आहे. त्याने म्हटलं आहे की हे कोणतेही उपकार नाहीत, फक्त मदत आहे. आईने माझ्याकडे पाहिलं, जणू माझ्या परवानगीची वाट पाहत असावी. मी म्हटलं, काका, हे सगळं माझ्या वडिलांच्या मारेकऱ्याने पाठवलं आहे. हे परत घेऊन जा. आम्हाला त्याची कोणतीही मदत नकोय. काका म्हणू लागले की बघ बेटा, तुझी परिस्थिती अशी नाहीये. तुझी आई ही आजारी आहे. तू हे सगळं सामान स्वीकारलं पाहिजेस. मजबुरी माणसाकडून काय काय करून घेत नाही. मी गप्प राहिले. मग विजय काका तिथे सामान ठेवून निघून गेले. आईने माझा हात पकडून म्हटलं की बेटा, कोणीतरी तर आपली काळजी केली. पण माहित नाही का, माझं मन हे सगळं स्वीकारायला तयार नव्हतं. घरात जेवण बनवलं होतं, पण जेव्हा लक्ष जायचं की हे सगळं काही अनुज प्रतापच्या पैशांचं आहे, तेव्हा घशाखाली घास उतरत नसे. आमचं आयुष्य कुठे न कुठं येऊन उभं राहिलं होतं. काही दिवस असेच गेले. एका संध्याकाळी जेव्हा मी आईसाठी औषध आणायला गेले, तेव्हा मला माझी कॉलेजची मैत्रीण भेटली. ती म्हणाली, नेहा, तू कुठे असतेस आजकाल? मी तिला माझ्या आयुष्याबद्दल सगळं काही सांगितलं. तेव्हा तिला वाईट वाटू लागलं. ती म्हणाली की मला तर माहितच नव्हतं की तुझ्यासोबत हे सगळं काही घडलं आहे. बघ, माझे भाऊ आहेत रोहन. तुला हवं असेल तर तू त्यांच्याशी बोलू शकतेस. कदाचित ते तुझी काही मदत करतील. तुला तर माहित
आहे ना की माझ्या भावाला की ते कोण आहेत. मी भावाशी तुझ्याबद्दल बोलते. मी म्हटलं ठीक आहे. तर ती म्हणाली की तू माझ्या भावाला भेटून घे. माझ्या मैत्रिणीचा भाऊ रोहन, जो कधी काळी मला पसंत करायचा जेव्हा मी रितिकाच्या घरी जायचे, पण मी कधी त्याच्या प्रेमाचा स्वीकार केला नव्हता. आता विषय माझ्या वडिलांच्या इज्जतीचा होता, म्हणूनच मी अडखळत विचारले की रितिका, रोहन खरोखरच माझी मदत करू शकतो? तिने म्हटलं की हो यार, का नाही करणार भाऊ तुझी मदत. मग मी आणि रोहन एका छोट्याशा कॅफेमध्ये भेटलो. रोहनने मला निरखून पाहिलं. त्याच्या डोळ्यात अजूनही तेच प्रेम होतं. मी म्हटलं, रोहन मला तुझी मदत हवी आहे. मला माझ्या वडिलांचा निर्दोषपणा सिद्ध करायचा आहे. त्यांच्यावर आरोप लावले गेले आहेत आणि ते सर्व खोटे आहेत. रोहनने गंभीर होऊन म्हटलं, तर सांग मी तुझ्यासाठी काय करू शकतो. मी त्याला सांगितलं की मला संशय आहे की काही कागदपत्रे, फाईल्स अशा आहेत ज्या लपवल्या गेल्या आहेत. त्याने म्हटले की मला माहित आहे की जुन्या डॉक्युमेंट्सद्वारे त्या रेकॉर्ड्स पर्यंत सत्याचा शोध कसा घेऊ शकतो. मी प्रयत्न करेन. रोहनच्या गोष्टी ऐकून माझ्या डोळ्यात अनेक दिवसानंतर आशेची चमक आली होती. मी म्हटलं, रोहन हे तुझे उपकार नाहीत, तर एक न्यायाची लढाई आहे. रोहनने हसून म्हटलं की मला माहित आहे नेहा. काही दिवसांपर्यंत रोहनने खूप मेहनत घेतली. त्याने रेकॉर्ड्स शोधले, वेगवेगळ्या लोकांना भेटला आणि रात्री उशिरा मला फोन करून सांगितलं की कुठून कुठून त्याला बातम्या मिळाल्या आहेत. रोहनने ज्या फाईलचं वचन दिलं होतं ती अखेर आमच्या हाती आली होती. आम्ही दोघे एका निर्मनुष्य ठिकाणी बसलो होतो. रोहनने हळूच म्हटले की नेहा, हे ते कागद आहेत जे कोणीतरी मोठ्या हुशारीने लपवले होते. तुझा संशय अगदी बरोबर होता. मी फाईल उघडली. आता अनेक पेपर्स होते ज्यावर सरकारी शिक्का लागलेला होता आणि डिटेल्सही होत्या. एका रिपोर्टने तर माझ्या डोळ्यात पाणी आणलं होतं. त्यात लिहिलं होतं की कस्टम ऑफिसर धीरज शर्मा यांनी एका बेकायदेशीर मालाने भरलेल्या ट्रकला पकडलं होतं. ट्रकच्या कागदावर जे नाव होतं त्याने माझे होश उडवले होते. हे कोणाचंही नसून विनोद प्रतापचं होतं. मी आश्चर्याने रोहनकडे पाहिलं. रोहनने मला सांगितलं की विनोद प्रताप हा अनुज प्रतापचा मोठा भाऊ आहे, पण दोन्ही भावांचा बिझनेस वेगवेगळा आहे. विनोद यांचं लग्न झालं तेव्हा आपल्या कुटुंबासोबत तो वेगळा स्थायिक झाला आणि आपला व्यवसायही वेगळा केला. पण अनुज अजूनही आपल्या आई वडिलांसोबत राहतो आणि त्याने आणि त्याच्या कुटुंबाने विनोद प्रतापशी सर्व संबंध तोडले आहेत. याचा अर्थ की यात अनुजचा काहीच हात नाहीये. रोहनने होकारार्थी मान हलवली आणि म्हणाला की सगळं केलेलं हे विनोदचं आहे, पण सर्वांना वाटतं की अनुज ही यात सामील आहे. विनोद कुणी संशय घेऊ नये म्हणून त्याने आपल्या भावाच्या कंपनीचा ट्रक घेतला. हे सिद्ध केले की तो ट्रक अनुजचा आहे आणि बदल्यात तुझ्या वडिलांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला गेला. मी रागाने म्हटलं, आणि जेव्हा माझ्या वडिलांनी दबाव मान्य केला नाही तेव्हा त्यांच्यावर खटला बनवून त्यांचं आयुष्य हिरवून घेतलं गेलं. रोहनने हलक्या हसण्यासह म्हटलं की वास्तव हेच आहे. माझ्याकडे आज पुरावा होता. मी म्हटलं की मी घाबरणाऱ्यांपैकी नाहीये. मी माझ्या वडिलांचं सत्य सर्वांसमोर आणूनच राहीन. तू माझ्यासोबत आहेस ना रोहन? रोहनने कोणतंच उत्तर दिलं नाही. मी म्हटलं, काय झालं रोहन? त्याने सांगितलं की मी आता पुढे तुझी साथ देऊ शकत नाही. मला माफ कर. मी आश्चर्यचकित झाले. मी म्हटलं, काय अर्थ? त्याने नजर फिरवून म्हटलं की माझ्या पालकांना खूप धमक्या मिळत आहेत. जर मी पुढे गेलो तर माझी फॅमिली धोक्यात येईल. माझ्या डोळ्यात अश्रू आले. मी म्हटलं, काहीच हरकत नाही रोहन. तू माझी आतापर्यंत खूप मदत केलीस. मला माहित होतं की तो मजबूर होता. सर्वात आधी महत्वाची त्याच्या स्वतःच्या फॅमिलीची सुरक्षा आहे. मी म्हटलं की तुला लाज वाटून घेण्याची गरज नाही. मी एकटीच पुरेशी आहे. त्याने मान खाली घालून म्हटलं की मला माफ कर नेहा. मी म्हटलं की नाही, असं म्हणू नकोस. तू माझी एवढी मदत केलीस हेच माझ्यासाठी खूप आहे. मग तो तिथून उठून काही न बोलता निघून गेला. रात्र होणार होती, पण माझ्या मनात एक प्रकारची वेगळीच ऊर्जा निर्माण झाली होती. माझ्या हातात आता सत्य होतं आणि मी सत्याला दाबू देऊ इच्छित नव्हते. मी फाईल माझ्या बॅगमध्ये ठेवली आणि घराकडे निघाले. तिथे पोहोचले तेव्हा आईने प्रश्न केला की काय झालं. मी आईला मिठी मारली आणि तिच्यासमोर ती फाईल ठेवली. मी म्हटलं, आई, माझे वडील निर्दोष होते. हे सगळे एक षडयंत्र होतं आणि कट रचणारा अनुज नसून त्याचा मोठा भाऊ होता. आईच्या डोळ्यात पाणी आलं. आईने म्हटलं की माझे पती कधीच अप्रामाणिक असूच शकत नाहीत. मी तिचा हात हातात घेतला आणि म्हटले की माझ्या वडिलांचं नाव परत मिळवेन, मग किती मोठी लढाई का लढावी लागेना. मी फाईलमधील एक एक ओळ सविस्तर वाचली आणि प्रत्येक तपशिलावर एक नवीन रहस्य उलगडत गेलं. हे कोणतं साधंसुधं षडयंत्र नव्हतं. हे एक प्लॅनिंग होतं ज्यामध्ये अनेक मोठी नावे सामील होती. पण आता मी कोणालाही घाबरत नव्हते. मी स्वतःला वचन दिलं की मी सर्वात जास्त आधी अनुजकडे जाईन. मला आता सत्याचा एक नवीन रस्ता दिसत होता, ज्यावर चालणं माझ्यासाठी सोपं नसेल, पण माझी पावलं आता मागे हटणारी नव्हती. दुसऱ्या दिवशी सकाळी मी माझ्या ओढणीने चेहरा झाकला आणि घरातून बाहेर पडले. थेट बॅगमध्ये फाईल ठेवून अनुजच्या ऑफिसला पोहोचले.
गार्डने विचारलं की कोणाला भेटायचं आहे, तर मी त्यांना सांगितलं की मला अनुजला भेटायचं आहे. काही काळानंतर मला त्याच्या केबिनमध्ये नेण्यात आलं. तो खुर्चीवर बसून कोणत्या तरी फाईलकडे बारकाईने पाहत होता. मला पाहून तो लगेच उभा राहिला. त्याने म्हटले की बस नेहा. त्याच्या शब्दात मृदुता होती. जणू एखादा जुन्या गैरसमजुतीचा भार उतरवून टाकायचा होता. मी खुर्चीवर बसले आणि थेट मुद्द्यावर आले. मी म्हटलं की मला तुमची मदत हवी आहे. माझ्याकडे पुरावा आहे की माझे वडील निर्दोष आहे. मला माहित आहे की कट रचणारा तुमचा भाऊ आहे. अनुजने दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला की मला माहित आहे नेहा. मी मागील काही दिवसांपासून स्वतः याच कामात लागलो आहे. मी चकित झाले. मी म्हटलं तुम्हाला माहित होतं? तर त्याने होकारार्थी मान हलवली. तो म्हणाला की तुझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर मी स्वतः सत्याचा शोध घेणं सुरू केलं. मला माहित आहे की लोक मला तुझ्या संकटांना जबाबदार समजतात. माझं नाव वापरून तुझ्या वडिलांना फसवण्याचं षडयंत्र रचलं गेलं. मी म्हटलं जर तुम्हाला हे सगळं आधीपासून माहित होतं तर समोर का नाही आलात? त्याने म्हटलं मी हतबल होतो. मला वाटत होतं की सर्व इन्व्हेस्टिगेशन पूर्ण व्हावी. माझ्या हातात पुरावे असावेत जेणेकरून मी तुला अर्ध्या सत्याने पुन्हा त्रास देऊ नये. मी फाईल माझ्या बॅगमधून काढून त्याच्यासमोर ठेवली. मी म्हटलं ही फाईल सत्य बोलत आहे. यात ते सर्व कागदपत्र आहे जे तुमच्या भावाचं षडयंत्र सिद्ध करतात. त्याने ती लक्षपूर्वक पाहिली आणि म्हणाला की हा तर खूप भक्कम पुरावा आहे. नेहा जर हे न्यायालयात पोहोचलं तर विनोद वाचू शकणार नाही. मी नजर उचलून त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात आता अहंकार नव्हता, फक्त सत्याचं गांभीर्य होतं. मी म्हटलं तर मग काय, तुम्ही मला साथ द्याल? त्याने सरळ होऊन माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाला मी तुझी नाही सत्याची साथ देईन. त्याचे शब्द माझ्यासाठी एखाद्या सौम्य प्रकाशासारखे उतरले. मी आतापर्यंत अनुजला एका शत्रूच्या रूपात पाहिलेलं होतं. आज पहिल्यांदाच जाणवत होतं की कदाचित मी त्याच्याबद्दल विचार करण्यात खूप घाई केली होती. अनुजने आपल्या सेक्रेटरीला फोन करून सांगितलं की लगेच एक मीटिंग ठेवा. आपल्याला कायदेशीर कारवाई सुरू करावी लागेल. त्याने आदेश दिला आणि शांतपणे बसला. मी हे सगळं पाहत राहिले. एक दिवस जो माणूस मला माझा सर्वात मोठा शत्रू वाटायचा, आज माझा सर्वात मोठा आधार बनणार होता. मीटिंग संपल्यानंतर अनुजने माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाला की नेहा मला माहित आहे की माझं अस्तित्व तुला त्रास देत असेल. जर तुला हवं असेल तर ही लढाई तुझ्यासोबत मी लढू शकतो. मी म्हटलं की ठीक आहे. तसंही मला सत्याच्या प्रवासात कुणाची तरी साथ हवीच आहे. अनुजने हळूच म्हटलं की मी वचन देतो की आता तुला एकटं सोडणार नाही. त्या दिवशी त्याच्या ऑफिसमधून बाहेर पडल्यावर मनाला एक वेगळं समाधान मिळालं होतं. मला माहित होतं की प्रवास अजून सोपा नाहीये. पण आता मी एकटी नव्हते. माझ्यासोबत अनुज होता. आईने जेव्हा मला आनंदी पाहिलं तेव्हा ती आश्चर्यचकित झाली. म्हणू लागली की बेटा काय आनंदाची बातमी आहे? मी आनंदाने तिला सांगितले की अनुज आता आपल्या सोबत आहे. आईही खूप खुश झाली होती कारण आता न्यायाचा प्रवास सुरू झाला होता. यावेळी माझ्यासोबत असा एक प्रवासी होता ज्याच्यावर मी कधीच विश्वास ठेवला नव्हता, पण त्याने आज माझा विश्वास जिंकला होता. अनुज सोबत मिळून मी विनोदाच्या विरोधात पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली होती. आम्ही दररोज नवीन फाईल शोधू लागलो होतो, एकमेकांच्या संपर्कात राहायचो आणि कायदेशीर कारवाईची तयारी करत होतो. एक दिवस जेव्हा मी अनुजच्या ऑफिसमध्ये त्याची वाट पाहत होते तेव्हा अचानक माझा फोन वाजू लागला. विजय काकांचा घाबरलेला आवाज ऐकू आला की बेटा अनुजचा अपघात झालाय. तो इस्पितळात आहे. त्याची अवस्था खूप गंभीर आहे. मोबाईल माझ्या हातातून पडता पडता वाचला. मी धावत इस्पितळाकडे निघाले. मी त्याच्या रूमजवळ पोहोचताच त्याच्या गार्ड्सने मला ओळखलं आणि आत जाण्याची परवानगी दिली. मी पाहिलं की अनुज बेशुद्ध अवस्थेत बेडवर पडलेला होता. त्याच्या चेहऱ्यावर जखमांचे वण होते. मी त्याच्याजवळ जाऊन उभी राहिले. त्याचा हात हळुवारपणे हातात घेतला. तो खूपच जास्त वेदनेत होता, पण श्वास घेत होता. हीच माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट होती. मी त्याला हळू आवाजात हाक मारली. अनुजने माझ्याकडे पाहिलं. माझ्या हृदयाचे ठोके वाढले. तो काहीतरी बोलू पाहत होता, पण पुन्हा बेशुद्ध झाला. मी त्याच्या हातावरून हात फिरवला. माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं. जो माणूस मला साथ देत होता तो आज बेशुद्ध पडलेला होता. आपल्या मनातील सत्य सांगू इच्छित होता. डॉक्टर आत आले आणि म्हणाले की पेशंटला एकटं सोडा. देवाच्या कृपेने 2-3 दिवसानंतर अनुजला शुद्ध आली आणि त्याने मला वचन दिलं की तुला काळजी करण्याची गरज नाही. मी बरा होताच तुझी मदत करेन. माझा अपघातही माझ्या भावानेच घडवून आणला आहे, कारण त्याला समजलं आहे की मी तुझ्यासोबत आहे. तर तू फक्त स्वतःची आणि तुझ्या आईची काळजी घे. मी तुझा गुन्हेगार नाही तर तुझ्यावर प्रेम करतो. त्याचे शब्द माझ्या मनात उतरले होते. मी त्याच्या प्रेमावर त्याला कोणतंच उत्तर दिलं नव्हतं, पण त्याचे आभार मानले. जेव्हा तो बरा झाला तेव्हा त्याने मला मदत करणं पुन्हा सुरू केलं. त्याने शहरातील सर्वात मोठ्या वकिलाशी संपर्क साधला आणि त्यांना सर्व पुरावे दाखवले. वकिलांनी सविस्तर केस ऐकली आणि म्हणाले की तुमची केस खूप मजबूत आहे. जर साक्षीदार आणि पुरावे योग्य प्रकारे सादर केले गेले तर विनोदला शिक्षा नक्कीच मिळेल. अनुजने म्हटलं की आपण दोघे मिळून न्यायालयात जाऊ.
आणि तुझ्या वडिलांचा निर्दोषपणा जगासमोर आणू. त्या दिवशी माझ्या मनात अनुजसाठी आदर आणखीनच वाढला होता. अनुजने आपले सर्व प्रयत्न या केसमध्ये लावले होते. सर्व पुरावे जे त्याने जपून ठेवले होते, ज्यामध्ये रोहनने माझी मदत केली होती, आता प्रत्येक पुरावा माझ्यासाठी हत्यार होतं, जे फक्त योग्य वेळी वापरायचं होतं. अनुजने एके दिवशी म्हटलं की आम्हाला फक्त फाईलच नाही तर साक्षीदारही हवाय. असे लोक जे हे सिद्ध करू शकतील की हा ट्रक विनोदचा होता. मी मान हलवून म्हटलं की एक माणूस आहे, माझ्या बाबांचा जुना साथीदार, जे अनेकदा घरात त्यांचा उल्लेख करायचे, चंदन सिंग. त्याला सगळं काही माहित आहे. आम्ही दोघांनी चंदनचा शोध घेतला. अनेक दिवसांच्या प्रयत्नानंतर एका जुन्या मोहल्ल्याचा पत्ता आम्हाला मिळाला. जेव्हा आम्ही त्याच्या समोर गेलो तेव्हा तो आधी कचरला. मग म्हणाला की विनोद खूप ताकदवान माणूस आहे. माझी लहान लहान मुलं आहेत. मला धोका आहे की त्यांनी काही करू नये माझ्यासोबत. माझ्या जीवाला काही धोका होऊ नये. अनुजने त्याला खात्री दिली आणि म्हणाला की मी तुमची आणि तुमच्या कुटुंबाच्या सुरक्षेची जबाबदारी माझ्यावर घेतो. चंदनने दीर्घ श्वास घेतला आणि अखेर तो तयार झाला. त्यांच्याकडे ते मूळ कागदही होते, जे सिद्ध करत होते की पकडलेला माल विनोदचा होता. आम्ही वकिलाची भेट घेतली. वकिलाने सर्व तयारी पूर्ण केली होती. केस मजबूत आहे. वकील म्हणाला जर त्याने वेळेवर साक्ष दिली तर निकाल आपल्याच बाजूने लागेल. अखेर खटल्याचा दिवसही उजाडला. न्यायालयाबाहेर मीडियाची गर्दी होती. रिपोर्टर्सच्या हातात कॅमेरे होते, जे आमच्यावर झेपावत होते. कुणीतरी विचारत होतं की मॅडम, तुम्हाला न्यायाची अपेक्षा आहे का? मी कोणालाही कोणतंही उत्तर दिलं नाही. न्यायालयाच्या आत गंभीर वातावरण होतं. न्यायाधीश आपल्या खुर्चीवर बसलेले होते. अनेक वकील होते, ज्यांच्या डोळ्यात अहंकार आणि तिरस्कार स्पष्ट दिसत होता. कारवाई सुरू झाली तेव्हा वकिलाने एक एक कागदपत्र न्यायाधीशांसमोर सादर केलं. मूळ कागदपत्रे, साक्षीदारांचे जबाब आणि माझ्या बाबांच्या सह्या. ते कागद जे जप्त केले गेले होते, ज्यामध्ये सर्व सामानाचा तपशील होता. चंदन साक्षीसाठी उभे राहिले. त्यांच्या आवाजात थरथर होती, पण शब्द स्पष्ट होते. त्यांनी म्हटलं की मी साक्षीदार आहे. धीरज यांनी जो ट्रक जप्त केला होता तो विनोदचाच होता. त्यांना यासाठी लक्ष बनवलं गेलं कारण ते दबावाला बळी पडत नव्हते. तेव्हा न्यायालयात एका क्षणासाठी शांतता पसरली. विनोद प्रतापच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच घाबरल्याचे भाव स्पष्ट दिसत होते. दुसरीकडे अनुज प्रतापने आपल्या बाजूनेही साक्ष दिली. त्याने म्हटले की मीही मान्य करतो की माझ्या भावाशी आता माझा कोणताही संबंध नाही. ते त्यांच्या कुटुंबासोबत वेगळे राहतात. पण त्यांनी मला या कटात सामील केलं. माझं नाव चुकीच्या पद्धतीने वापरलं, जेणेकरून ते आपले गुन्हे लपवू शकतील. न्यायालयात विनोदचे वकील वारंवार आक्षेप घेत होते, पण पुरावे इतके भक्कम होते की न्यायमूर्तींनी निकाल आमच्या बाजूने दिला. निकाल सुनावण्यासाठी जरी 2 दिवस लागले असले तरी न्यायालयाच्या खोलीत आवाज घुमत होते. त्यांनी सर्वांसमोर माझे वडील धीरज यांना निर्दोष सिद्ध केले होते. त्यांच्यावर लावलेले सर्व आरोप खोटे होते, निराधार होते आणि विनोद यांना बेकायदेशीर स्मगलिंग आणि हत्येच्या कट्ट्यात शिक्षा सुनावण्यात आली. हे शब्द ऐकताच माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी आणि माझी आई एकमेकांना मिठी मारून खूप रडलो. आम्ही बाबांचीही खूप आठवण काढली. जे लोक आम्हाला त्रास द्यायचे, आज त्यांच्या तोंडावर चपराक होती की माझे वडील निर्दोष सिद्ध झाले आणि त्यांना भर न्यायालयात प्रतिष्ठित आणि प्रामाणिक कस्टम ऑफिसर म्हटलं गेलं. आम्ही केस जिंकलो होतो. मला खूप समाधान मिळालं होतं. आम्हाला आमचं घरही परत देण्यात आलं, जे आमच्याकडून हिरावून घेण्यात आलं होतं. आम्ही आमच्या घरात शिफ्ट झालो. पण अनेक दिवस उलटून गेले. अनुजचा काही पत्ता नव्हता. मी अनुजला फोन केला तर त्याने फोनही उचलला नाही. मी त्याच्यासाठी खूप काळजीत पडले होते. तर एक दिवस तो स्वतः आपल्या आई वडिलांना घेऊन आमच्या घरी आला. त्याने माझ्या आईसमोर हात जोडून माफी मागितली आणि म्हणाला की काकू, कदाचित माझ्यामुळे नेहाचं मन खूप दुखावलं गेलं आहे, पण मी तिला त्रास देऊ इच्छित नाही. मी आदराने माझ्या आई वडिलांना तुमच्या घरी घेऊन आलो आहे, जेणेकरून नेहाला माझ्या आयुष्यात सामील करू शकेन. पण जर तुम्हाला माझी साथ तुमच्या मुलीसाठी पसंत नसेल तर तुम्ही माझ्या आई वडिलांना स्वतःच या नात्यासाठी नकार देऊ शकता. पण मला जे योग्य वाटलं ते मी केलं. आई तर त्याच्याकडे पाहून हसू लागली आणि तिने त्याच्या डोक्यावर हात ठेवला. त्याच्या आई वडिलांना बसवलं आणि त्यांच्यासाठी चहा नाश्ता बनवण्यासाठी गेली. पण मी अनुजकडे पाहिलं. मी म्हटलं, तुम्हाला इतकं परेशान होण्याची गरज नाहीये. माझ्या वडिलांची इज्जत मला परत मिळाली आणि सगळं तुमच्यामुळे शक्य होऊ शकलं. मी माझा हात पुढे केला आणि म्हटलं की पकडा माझा हात. त्याने एकाच झटक्यात माझा हात पकडला. मी म्हटलं की इतक्या सहजपणे पकडण्यासाठी नाही सांगितले. आयुष्यभरासाठी माझा हात तुम्हाला पकडून ठेवावा लागेल आणि मग कधीच सोडू नये. हा हात पकडण्यासाठी तुम्हाला आम्हाला वचन द्यावे लागेल की तुम्ही आयुष्यभर मला साथ द्याल, तुम्ही आयुष्यभर माझी काळजी घ्याल आणि तुम्ही आयुष्यभर माझेच होऊन राहाल. त्याने आपल्या आई वडिलांसमोर मला वचन दिलं आणि म्हणाला की मी माझ्या आयुष्यात सर्वात आधी तुला ठेवेन, तुला इज्जत देईन,
तुझ्यावर खूप प्रेम करेन आणि हे सगळं मी माझ्या आई वडिलांसमोर सांगत आहे. माझे सासरे म्हणजे अनुजच्या वडिलांनी आईला हाक मारली की वहिनी मिठाई सुद्धा घेऊन या. आई आनंदाने स्वयंपाकघरातून आली आणि तिने सर्वांचं तोंड गोड केलं. मला माझ्या आयुष्यात सर्व काही मिळालं होतं. माझ्या वडिलांची गमावलेली इज्जत, आमचं घर आणि माझी ती स्वप्ने जी अपूर्ण राहिली होती ती पूर्ण करण्यात अनुजने माझी पूर्ण मदत केली. माझं शिक्षण पूर्ण करून घेतलं आणि माझ्याशी लग्न करून मला सोबत आपल्या घरी घेऊन गेला. सोबतच माझ्या आईलाही सोबत ठेवलं, कारण त्याला माहित होतं की माझी आई माझ्याशिवाय राहू शकत नाही. मी आज त्याची पत्नी बनून आयुष्य जगत आहे आणि खूप जास्त आनंदी आहे. पण या कठीण वेळेने मला एवढं नक्कीच समजावून सांगितलं की आपले लोक आपले नसतात. उलट कठीण काळात सर्वात आधी आपलेच लोक परके होतात आणि काही लोक असे असतात ज्यांना आपल्या गैरसमजुतीमुळे आपला शत्रू मानू लागतो. प्रत्यक्षात ते आपले शत्रू नसतात, तर त्यांना आपल्या त्रासाची जाणीव असते. खरा शत्रू तर दुसराच कोणीतरी असतो. मित्रांनो, आशा करते की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा, जेणेकरून पुढील अपडेट सर्वात आधी तुम्हाला मिळेल. धन्यवाद.